विषय असा झाला होता मित्रांनो, आज आपल्याला धुवायचे होते आपले कपडे, तर आपल्याकडे इथे कपडे धुण्यासाठी कोणीच नाहीये. मग कसं काय मित्रांनो, श्रीरामाच्या मंदिरपासून सुरुवात केली ना. आज सकाळी सकाळी मस्त दर्शन वगैरे घेतलं. मग तुमचा भाऊ निघाला होता हॉटेलला तर पोचून गेलो होतो. बघितलं तर किशोर भाऊ त्यांनी मस्त खाली कॅरेट घ्यायला गेले होते. मग भीमची इथं चालली होती कटिंग, कांदे वगैरे कटिंग करून घेतले होते. मग स्विगीची ऑर्डर आली होती. मग भीमने मस्त स्विगीची ऑर्डर वगैरे तयार करून देऊन टाकली. मग आले होते आज ऋषीभाऊ ते डायरेक्ट किचनमध्ये. ऋषीभाऊ त्यांच्यासोबत थोड्या गप्पा वगैरे मारून घेतल्या, कारण की तुमचा भाऊ किचनमध्येच होता. मग तुमच्या भाऊला ना मिरची वगैरे कट करायची होती. मस्त मिरची वगैरे कट करायला घेतली. मग मिरची वगैरे कट करताना ना मला थोडं तिखं लागत होतं. मग तिखं लागून गेलं होतं. म्हटलं मग भीम तू आता मिरची कट कर. म्हटलं मी शेफन त्यांच्याकडे जातो. मग मी शेफन त्यांच्याकडे आलो, थोड्याशा गप्पा मारत बसलो शेफन त्यांच्याशी. शेफ म्हणे आप अंदर मत आओ म्हणे, आज व्हाइट ड्रेस पहना है ना म्हणे, तो उसको डाग लग जाएगा म्हणे. म्हणतो लगने दो कपडे धुने ले जाने काय. म्हटलं आज ठीक आहे म्हणे, रव म्हणे अंदर. मग त्यांच्यासोबत थोड्या गप्पा वगैरे मारून घेतल्या. शेफ म्हटलं चलो मी अभी जाता हूँ. म्हटलं बाहेर नाही म्हणे, थोडा नाश्ता बनवतो म्हणे. मग चला आता विशाल दादा त्यांच्याकडे जाऊ. विशाल दादा त्यांच्याकडे आलो, बघितलं तर मस्त बिल वगैरे बनवत होते. मग बाटल वगैरे मोजून घेतले होते मी. मग विशाल बोलते म्हणे बिलवरती सही वगैरे करून द्या. सही वगैरे करून घेतली आणि बिल ड्रावरमध्ये ठेवून दिलं. म्हटलं मग चला आता आपण ना मेटच्या मित्रांकडे जाऊ. म्हटलं त्यांना आजची भाजी आवडली का नाही विचारू. म्हटलं त्यांना ना आज शेवची भाजी दिली होती. ते म्हणे एकच नंबर शेवची भाजी होती. म्हणे दररोज चांगलंच देज म्हणे. गणराज वायरसचे छोटे संचालक म्हणजे भैया ते आले होते आज आपल्याला भेटायला. मग मी मस्त दुकानात वगैरे गेलो आणि दुकानातून मस्त निरमा पावडर वगैरे घेतली. मग मी निघालो रूमकडे जाण्यासाठी. म्हटलं चलो रे. मग मी रूमवरती असं विचार करत गेलो, तर आपल्याला गणपतीचं दर्शन वगैरे करायचं होतं. दर्शन वगैरे केलं, मस्त ड्रेस वगैरे चेंज करून मग तुमचा भाऊ निघाला. हॉटेलला पोचायचंच होतं आपल्याला. हॉटेलला पोचल्यावर बघितलं तर पूर्ण गर्दी ना मित्रांनो. वीरेंद्र एकटाच होता. वीरेंद्र मस्त फिरत होता. मला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो शेअर जास्तीत जास्त करा, जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. बाय.